संतोष जानू वाघमारे आणि त्यांची पत्नी सुनीता संतोष वाघमारे आणि दोन मुली अनिता संतोष वाघमारे आणि पूजा वाघमारे ह्या कुटुंबानं गेले 10 वर्षांपूर्वी अनिल चव्हाण यांच्याकडे कोळसा पाडण्याचं काम केलं। पण या कामाचा मोबदला अनिल चव्हाण यांनी न दिल्यानं अनिल चव्हाण यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे कुटुंब ऑक्टोबर 2025 मध्ये कर्नाटकमधलं काम सोडून पळून नागोठणे या ठिकाणी आले। पण दोन मुली अनिता आणि पूजा ह्या दोघींनाही गेल्या 3 वर्षांपासून अनिल चव्हाण यांनी आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे या मुलींना न घेता दोघांना निघावं लागलं। अनिल चव्हाण यांनी संतोष आणि त्यांची पत्नी पळून जाऊ नये म्हणून ह्या दोन मुलींना आपल्या ताब्यात घेऊन ठेवलेलं होतं आणि याबाबतची तक्रार सर्वहारा जन आंदोलन संघटनेकडे केल्यानंतर संघटनेच्या वतीनं ह्या प्रकरणी कार्यवाही सुरू झाली। पण हे प्रकरण कर्नाटकमध्ये घडलेलं होतं, त्यामुळे प्रथमतः कोळसा भट्टी मालक अनिल चव्हाण यांच्याकडे फोनद्वारे विचारणा केली, तर तेव्हा त्यांच्या ताब्यात मुली असल्याबाबत टाळाटाळ करायला त्यांनी लागले आणि त्यानंतर ही बाब गंभीर स्वरूपाची असल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून या मुलींना सोडवण्याचा प्रयत्न करावे लागणार आहेत। आणि त्यानंतर अनिल चव्हाण यांनी ह्या मुली स्वतःकडे आहेत हे मान्य केलं आणि त्याप्रमाणे मुलींना आपण 2 दिवसात त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी रोहा रायगडमध्ये घेऊन या आणि त्यांच्या कामाचा हिशोब सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे। पण आपण न आल्यास निश्चितच आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि त्यानंतर अनिल चव्हाण यांनी मात्र ह्या दोन्ही मुलींना रविवारी 22 मार्चला मंगळवेढा ह्या ठिकाणी संतोष वाघमारे आणि सुनीता वाघमारे यांच्या ताब्यात दिले आणि ह्या दोन्ही मुली संतोष वाघमारे यांच्या ताब्यात आहेत। तब्बल 3 वर्षांनंतर ह्या मुलींना आपल्या आई वडिलांची भेट घडवून आणण्यात सर्वहारा जन आंदोलन संघटनेला यश मिळाले।